आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडलं आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं. मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं, फक्त पवार साहेबांचं. कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे. बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला, पवार साहेबांनी कधी मांडला? कधीच नाही. हारले तरी जिंकले तरी. यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं. म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो, मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक छोटं राज्य आहे, बंगाल छोटं राज्य आहे, जाऊ द्या. पण नाही ते तर जाऊ द्या. आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये. कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएम वर बोलणं सोडून द्या. त्यांना सांगितलं, सल्ला दिला. ममता दीदींनी पण सल्ला दिला. या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर, त्यांना 843 मत आहेत. राम सातपुतेंना 1003 मत आहेत मार्कडवाडीमध्ये. त्याच मार्कडवाडीमध्ये 2014ची निवडणूक जर बघितली, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना 533 मत आहेत आणि सदाभाऊ खोतांना 664 मत आहेत. लोकसभेची 664 मत आहेत. त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली, विधानसभेतली मतं बदललेली आहेत. हनुमंत डोळसला 294 आहेत, अनंत खंडागळेला 969 आहेत. 2019ची निवडणूक तुम्ही बघा, लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना 956 मत आहेत मार्कडवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना 395 मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची. आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे, पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता 5 वर्ष राब राबतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये 22 कोटी रुपयाची कामं करतो. 22 कोटी रुपयाची. आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही. ही धमकी होती लोकांना. त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंग मध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला. ही कोणची पद्धत आहे? ही कोणची लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना